नमस्कार प्रभाकर. आता आपण जे पाटील यांच्या दुसरे चिरंजीव यांच्याशी चर्चा करायला आलो आहोत आणि त्यांच्याबद्दल थोडं आपण जाणून घेऊया. बेळगावचा गणेशोत्सव आणि बेळगावच्या मूर्त्या काय फरक आहे आणि काय यात बेळगावकरांना माहिती मिळेल यात. नमस्कार. नमस्कार सर, आपलं नाव कसं? माझं नाव विक्रम ज्योतिबा पाटील. अच्छा, तुम्ही या क्षेत्रात किती वर्ष झालं काम करताय? मी आता वडिलांचं म्हणजे लहानपणापासून वडिलांच्या बरोबर आम्ही काम करतच होतो. अच्छा, तरी डिप्लोमा वगैरे होऊन JD आर्ट वगैरे करून मी या क्षेत्रात परत आलोय. मग तुम्ही कॉलेज करून शिक्षण पूर्ण करून मग तुम्ही या क्षेत्रातलं शिक्षण घेऊन आलेलो. ह्या क्षेत्रात तुम्ही आलेला आहात. वडिलांच्या हाताखाली शिकलेलं तरी आहेच, तरी पण कॉलेज वगैरे करून पण आता काम. म्हणजे तो वडिलांकडून मला वारसा हा. आणि नंतर तुम्ही यात थोडं इम्प्रूव्हायझेशन म्हणजे थोडं इम्प्रूव्हमेंट केलेलं आहे. अच्छा, तुम्ही बनवलेली पहिली मूर्ती आठवते का तुम्हाला? बनवलेली अशी मूर्ती लहान गणपतीचीच आम्ही लहान बनवलेलो. एक मित्राच्या घरीच घरच्यासाठीच एक लहान मूर्ती बनवलेली, साधारण 1.5 फुटाची मातीची पूर्ण हाताने असं बनवलेली होती. तुम्ही बनवलेली? हा, मी बनवलेली होती. अच्छा, मग तेव्हापासून ते सुरुवात झालं ते झालीच. मग त्यानंतर पहिली सार्वजनिक मूर्ती कुठल्या मंडळाची बनवली अशी वैयक्तिक तुम्ही स्वतः अशी तुम्हाला कुठली आठवते काय? पहिली सार्वजनिक असं काही नाही, म्हणजे त्या वर्षी म्हणजे माझं डिप्लोमा झाल्यानंतर मी इकडे आलो ते मग सुरुवातच झाली ती. मग ते शनिवारकूट, टिळक चौक, शनिवारकूट आणि आपलं अनेक 3-4 मंडळ होती अशी पूर्वी जेव्हा तुम्ही सुरुवात केली त्यावेळेला. हा, मग आता तुमच्याकडे किती गणपती बाप्पांच्या मूर्त्या आलेल्या आहेत जे पाटलांच्या कारखान्यामध्ये? आता जवळपास एक 70 मूर्त्या आहेत. आता 70 मूर्त्या कारखान्यात म्हणजे बेळगावच्या आहेत का बेळगावच्या बाहेरच्या पण आहेत? दोन्ही आहेत, म्हणजे बेळगावातले सुद्धा आहेत आणि बाहेरचे सुद्धा आहेत. बेळगावच्या आणि बेळगावच्या बाहेर सुद्धा. जास्त बेळगावातली मंडळ तुम्हाला बरे वाटतात की बेळगाव बाहेरची मंडळ बरे वाटतात? नाही, असं काय नाही, मंडळ तर मंडळच असते, सगळेच मंडळ चांगले असतात असं काही नाही आहे. म्हणजे असे जास्त दडपण आणून किंवा प्रेशराईज करून तुम्हाला? नाही, मंडळ प्रेशराईज वगैरे असं काही करत नाही. तसं काही एखादा दुसरा असतात, पण शक्यतो नाही. आम्हाला फ्री सोडलेलं असतंय, आमच्या पद्धतीनं आमच्या मनाप्रमाणे आम्ही काम करत असतो. फ्री हँड तुम्हाला मिळालेलं असते. तर मूर्ती बनवताना तुम्ही डोळ्यासमोर काय काय गोष्टी ठेवता की अशी मूर्ती व्हायला पाहिजे? मंडळाकडून तुम्हाला रिक्वायरमेंट येते अशी मूर्ती आहे, तुम्ही मंडळाला काय सजेशन देता म्हणजे मूर्ती बनवताना? हा, मूर्ती बनवते वेळी आम्हाला काय की जास्तीत जास्त चांगली व्हावी, लोकांना आवडावी हे आमच्या डोक्यात असते आणि पहिला स्वतःला आवडावी. बरोबर, हे आमच्या डोक्यात ठेवूनच आम्ही काम करत असतो. हा, म्हणजे तुम्ही आतापर्यंत तुम्ही किती वर्ष या क्षेत्रात काम करताय म्हटलं तुम्ही? आतापर्यंत आता जवळपास एक 22 वर्ष तरी झाली. 22 वर्षामध्ये तुमच्या मनात बसलेली अशी कोणती मूर्ती आहे काय? नाही, असं काही नाही आहे, पण सगळ्याच मूर्ती आवडतात आम्हाला. तरी पर्सनली सगळ्याच मूर्ती आवडतात. परत ती मूर्ती करावी, तुमच्या हातून घडावी अशी तुम्हाला कोणती मूर्ती असेल तर? अशा तशा खूप आहेत, बऱ्याच आहेत काय? ठीक आहे, म्हणजे बघू शकता तुम्ही की एक मूर्ती असे सांगता येतच नाही कुणालाही. यांच्या मोठ्या बंधूंना पण आणि यांना पण एक मूर्ती सांगणार म्हणजे असे किती असंख्य मूर्ती यांनी बनवलेल्या आहेत. बेळगावकरांना यांची सेवा यांच्या वडिलांपासून दिलेली आहे. आता यांची 3री पिढी सुद्धा या क्षेत्रात काम करत आहे. तुम्हाला अनेक प्रश्न विचारायचा म्हणजे तुम्ही अशी कोणती मूर्ती बनवली आहे काय? ती बनवल्यानंतर विसर्जन करताना तुमच्या डोळ्यातून असं पाणी आलेलं आहे की ही मूर्ती विसर्जन होऊ नये अशी कुठली मूर्ती आहे काय? असं सगळ्याच मूर्त्यांना वाटतं की विसर्जन होऊ नये, आपली कला केलेली आहे ती कायम राहावी. बरोबर, आपल्या नजरेसमोर किंवा लोकांच्या डोळ्यासमोर अशी राहावी का, म्हणजे आम्हाला स्वतःला पण आवडलेली असते, ती लोकांना पण आवडलेली असते. विसर्जन होऊ नये असं वाटतंय, पण परंपरा आहे ती विसर्जन केलीच पाहिजे. तुम्ही किती दिवसात एक मूर्ती जर तुम्हाला मिळाली बनवायला तर तुम्ही किती दिवसात पूर्ण करू शकता, म्हणजे पूर्ण करता? साधारण एक आठवड्याभरात म्हणजे आपण पूर्ण करू शकतो. म्हणजे एक मूर्ती आठवड्याभरात तुम्ही पूर्ण तयार होते स्टार्ट टू एंड म्हटलं तर तेवढं आपण करू शकतो. एक मूर्तीसाठी आठवडा लागतो. म्हणजे एवढं फास्ट काम आहे काय, म्हणजे तुमचंच फास्टिंग असं म्हणजे तुमचं? हा, तसं काय नाही, करू शकतो. आता प्रॅक्टिस झालेलं आहे, पण करू शकतो आपण. अच्छा, मग तुम्हाला कामगारांची काय कमतरता जाणवते काय, किंवा बाहेरून तुम्ही कामगार मागवता कसं? कामगाराची कमतरता तर सगळ्या क्षेत्रात आहे, तसं आमच्या ह्याच्यात पण आहेच. अच्छा, आणि कसं आहे, ते गणपतीला कदाचित काळजी असते, जसा गणपती येतोय तसे कामगार पण ऑटोमॅटिक जुळत जातात. येतात. त्रास तरी होत राहतोय, पण जिथं काय कमी पडते तिथं आपण तर उभं राहायलाच पाहिजे. बरोबर, आणि शेवटी बाप्पाचा आशीर्वाद तर राहणार. त्यामुळे आतापर्यंत तुम्ही एवढ्या मूर्त्या घडलेल्या आहेत. तर कामगारांच्या दृष्टीने तुम्ही बघायला गेला तर मग त्यांचं खाणं पिणं आणि त्यांचं मानधन वगैरे तुम्ही ठरवून देता काय, असं का नाही स्वकुशीने देता? नाही, ठरवूनही देतोय, काही स्वकुशीने असतात ते पण असतात काही, आणि काही जणांचं ठरवूनच देतोय, असं काही हे नाही आहे. पण म्हणजे कामगार कसं पूर्ण ह्याच्यावर अवलंबून असतात.
मग त्यांना थोडं व्यवस्थित द्यावं लागतं. काही असतात ते बाबा आपलं जॉब करून किंवा काय आपलं थोडंफार कामं करून वगैरे इकडे येत राहतात, ते आवड म्हणून पण येतात किंवा आमचं पहिल्यापासून रिलेशन आहे तसं पण येतात ते काही, मग त्यांना आपण बघून हे करत राहतो. म्हणजे आवड करणारे पण कामगार आहेत आणि एक पोटाची भूक भागवण्यासाठी पण थोडे कामगार आहेत, तसे पण आहेत कामगार आहेत. अच्छा, तर बेळगावात तुमच्याकडून मंडळांना असं काय तुम्ही सांगू शकता की मूर्ती देताना तुम्ही ह्या सूचना तुम्ही पाळायला पाहिजेत? मूर्ती देताना आम्ही आवर्जून सांगत असतो की पहिला मूर्ती घेताना काळजी म्हटलं तर इलेक्ट्रिसिटीची काळजी, काय वायरी लागल्या, काय झाड कुठं लागतंय ते पहिला काळजी घेण्याचं आम्ही फार आवाहन करत असतो. उंचीची काही मंडळ असतं किंवा उंचीच्या मूर्त्या असतात, काही जातेवेळी आता आमच्या इथून जातेवेळी म्हणजे थोडंसं कंजेस्टेड वगैरे आहे तसं रस्ता, अरुंद रस्ता आहे, अरुंद रस्ता वगैरे आहे, वायरी खाली आहेत, त्या कुठं काय सगळं आम्ही आवर्जून सांगतच असतो. प्रत्येक मंडळाला इन्स्ट्रक्शन देतच असतो. मंडळ तुमचं ऐकतात 100% सगळे मंडळ ऐकतात. असं कोणी काय प्रॉब्लेम नाही आहे आजपर्यंत. इतक्या वर्षामध्ये कुणाचंही काय तक्रार नाही, प्रॉब्लेम नाही, भांडण नाही, काय नाही. मग तुम्ही पेपर आता समजा प्रशासनानं तुम्हाला दडपण किंवा कायदे काढला, पीओपी वरती बंदी, तुम्ही पीओपी सोडून दुसरं पर्याय म्हणून काय बघता? पीओपी म्हणून दुसरं पर्याय म्हटलं तर मातीच आहे, पण माती जर घेतलं तर आता एवढ्या उंच मूर्त्या, बॅलन्सिंग मूर्त्या काय होऊ शकत नाही. बरोबर. त्याच्यामुळे ते आम्हालाही थोडंसं जड जाते. आता कसं पूर्वीसारखं नाही आहे. आता पूर्वी गणपती बसलेले सिंपल असायचे, थोडंफार हे असायचं. आता तसं नाही, आता प्रत्येक ह्याच्यात कॉम्पिटिशन आलेलं आहे, प्रत्येकाला उंची मूर्ती पाहिजे, काहीतरी वेगळं पण पाहिजे. त्यासाठी ते जरा पीओपी मध्येच आम्हाला बरं वाटतंय आता. पण प्रशासनानं बंदी आणली, तुम्ही प्रशासनानं बंदी जर आणलीच बंदी तर काहीतरी दुसरा पर्याय तर आपल्याला शोधावा लागेल. तुम्ही प्रशासनाला सांगू शकता, म्हणजे आपण प्रशासनाला विनंती करू शकतो की तुम्ही जर बंदी आणू शकता त्याच्यावरती तोडगा पण तुम्ही द्यावा. तोडगा प्रशासनाला बंदी जर आणली म्हटलं तर त्याच्यापेक्षा आपण विसर्जन करायला व्यवस्थित जागा जर दिले तर अजून उत्सव पण मोठ्यानं होतोय ना. का म्हणजे हा लोकांसाठीच उत्सव असतो, लोकांचाच उत्सव असतो. आपला का प्रत्येक मूर्तिकाराचं काही हे नसतं ह्याच्यामध्ये. बरोबर. त्याच्यासाठी जर लोकांचा विचार करून प्रशासनानं जर विसर्जनासाठी व्यवस्थित जागा, कुंड वगैरे व्यवस्थित करून दिले, त्याला विल्हेवाट करायची व्यवस्था जर केली तर अजून खूप होईल ना. बरोबर. बेळगावातल्या विसर्जन मध्ये आणि बाहेरच्या विसर्जन मध्ये काय फरक तुम्हाला जाणवतो? नाही, बेळगावात आता हल्ली क्रेन असले आणि तिथं प्रशासनाची टीम असते सगळं, त्यामुळे आता विसर्जन काही व्यवस्थित होत राहते, सुरळीत होत असते, सगळं व्यवस्थित होते. आमची मूर्तिकारांची टीम असते आणि प्रशासनाची पण टीम असते आणि बाकीचे कार्यकर्ते, सोशल वर्कर पण असतात तिथं मदत करायला. तुम्ही खास जाता विसर्जनच्या टाइमला? असतात, आमची मंडळ टीम असते आमची तिथं. असते. म्हणजे गणपती मंडळ मूर्तिकारांची काही संघटना किंवा असोसिएशन आहे का? आहे की. मग त्या असोसिएशनच्या नियमातच सगळे तुम्ही बसून सगळे नियम होय पाळतोय. तुम्हाला असं ह्या वर्षीची कोणती अशी मूर्ती आहे की ती बघण्यासारखी असेल अशी तुम्हाला कोणत्या मंडळाची वाटते? आहेत, बऱ्याच आहेत, तसं काही एकच म्हणून सांगता येत नाही. मग उंचीला आहेत आता की तुमच्याकडे किती फुटाची लास्ट उंच हाईट असलेली मूर्ती आहे? उंची आता लास्ट म्हटलं तर आता विदाउट प्रभाळ म्हटलं तर एक 15-16 फुटापर्यंत उंची आहेत. मग प्रभाळ कसं आम्ही त्यांनी सेपरेट वगैरे केलेलं असतं, त्यामुळे त्याचं नियोजन आपण ते खाली करायचं, वर करायचं वगैरे असं केलेलं असतं. फोल्डिंग वगैरे सिस्टम असते ते. त्याच्यामुळे काय तेवढं हे नाही आता उंचीचं वगैरे. उंचीचं काय प्रॉब्लेम नाही, उंचीच्या वगैरे आहेत, 18 फुटापर्यंत वगैरे आहे. लास्ट तुम्ही 18 फुटापर्यंत बनवलेली यावर्षी मूर्ती आहे. तुम्हाला मूर्तिकार होण्या पलीकडं दुसरं काय व्हायचं आवडलं असतं? काहीच नाही. म्हणजे मूर्ती घडवणं हे फार मोठं हे आहे. आम्ही आमचं भाग्य समजतो की आम्हाला हे काम मिळालंय किंवा देवाच्या आशीर्वादानं, आई वडिलांच्या ह्याच्यानं आशीर्वादानं आम्हाला हे मिळालंय, त्याच्यामुळे आम्ही फार भाग्यवान समजतो. म्हणजे वारसा तुम्ही पुढे घेऊन जाणार 100%. तुमची पुढची पिढीला तुम्ही काय संदेश देणार? म्हणजे या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक मुलाला किंवा बाहेरच्या लोकांना किंवा घरच्या लोकांना काय तुम्ही सांगू इच्छिता? नाही, ही कला म्हणजे कला क्षेत्र म्हणजे एक समुद्र आहे. बरोबर. कोणी पण करून काही करू शकतो ह्याच्यामध्ये. असं काय बाबा आमचीच मुलं येऊन पुढे येऊन ते कलाकार होतील असं काही नसतंय. कला म्हटलं तर ते पहिला अंगगुण किंवा रक्तातच पाहिजे तरच तो कलाकार होतोय. आता कितीतरी मूर्तिकारांचे मुलं आता नाही आहेत त्याच्या क्षेत्रामध्ये किंवा त्यांची पिढी नाही आहे. आमची होईल की नाही आम्हाला पण गॅरंटी नाही. आम्ही प्रयत्न करायला लागलो यावं करावं असं वाटतं, पण शेवटी त्यांची इच्छा किंवा त्यांचं काय एफर्ट्स असते त्याच्यावरती आहे. पण बाकीचे आता आम्हाला आनंद आहे की बेळगावमध्ये आता नवीन कलाकार खूप तयार व्हायला लागलेत आणि ते खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे कलाकार वाढले तरी कामं पण वाढणार, कला पण तितकी बाहेर जाणार आणि तिथे लोकांच्या पर्यंत पोहोचणार आणि अजूनही कॉम्पिटिशन होणार. म्हणजे अजूनही कलाकारांचं पण कसं की दाद मिळणार आणि कलाकारांना स्वतःला पण बाबा चला त्यांची कामं चांगली झालीत, आपण पण चांगलं काहीतरी करूया, कामात स्पर्धा निर्माण होऊन चांगलं देण्याचा प्रयत्न करणार त्यांनी.
असं. म्हणजे तुम्हाला इतर मूर्तिकारांबद्दल तुम्हाला काय वाटतंय? नाही नाही, सगळे मूर्तिकार चांगले आहेत आणि खूप चांगल्या परीने काम चालू आहे. आणि बेळगावात आता सध्याच्या ह्याला तर कला आणि कलाकाराला खूप डिमांड आहे. डिमांड आहे आता आमच्या स्वतःवरून मी सांगतोय, खूप म्हणजे खूप डिमांड आहे. म्हणजे आम्हालाही असं आता मूर्तिकारांचे असे एकामेकात भेदभाव नाही आहेत? नाही नाही नाही, वेळ अजिबात वगैरे असं नाही, काय नाही. नाहीये? कोणी मदत करतं एकमेकाला, असं काय नाही. वेळ आली की नाही एकमेकांना कोणी मदत करतात. हा भेदभावाचा तर प्रश्नच नाही आहे. आमचं एक फॅमिली असल्यासारखंच आहे. प्रत्येक जण कोणी येतात आमच्या इथं, पण आता सगळीकडनं येतात. काय लागला आम्ही मदत करत असतोय, त्यांनी पण आम्हाला मदत करतात. आणि प्रत्येकाला हे म्हणजे एकट्याचा तर हा व्यवसाय नाही नाही आहे आहे, बरोबर आणि हे एकटा करूच शकत नाही का. बरोबर. त्याच्यामुळे सगळ्या टीमनं काम चाललेलं असतंय. असं वेगळं हे काय नाही आहे. सगळेजण एकमेकांना मदत करून काम करतात. हे गणपतीचं क्षेत्र सोडून अजून कुठलं तुमचं काम सुरू असतंय? नाही, गणपती जर आमचा गणपतीचा पण सीझन असतोय. नंतर आता इतर पंचधातूच्या मूर्त्या आम्ही करतो. पंचधातूचं पण एक 6 महिने 8 महिन्याचा टायमिंग असतो. 6 महिने 8 महिने 10 महिने असं काही त्याच्यावरती डिझाईन वरती असतंय. आणि गणपतीचं गणपतीचं डेट एकच आहे, त्याला काही ते पण आम्ही कसं साधारण मे जून पर्यंत फार तर आम्ही बुकिंग हे करतो. नाही तर त्याच्यानंतर मग घेत नाही. मग जेवण बंद असते, जेवढं आमचं लिमिट असते तेवढं आम्ही घेतोय. त्यानंतर मग नाही स्वीकारत. मग तुम्ही बेळगावच्या जनतेला काय सांगू इच्छिता? गणपती कसा सण साजरा करावा, कोणत्या पद्धतीने साजरा करावा, ह्याबद्दल थोडं तुम्ही बेळगावकरांना सांगा. आता बेळगाव करायला म्हटलं तर आम्ही त्यांच्यावरच आम्ही अवलंबून आहे. आम्ही त्यांना काय सांगू शकत नाही. पण असं वाटतंय की बाबा उत्सव करतोय, सगळं करतोय, थोडं विसर्जनचं पण व्यवस्थित व्हावं, वेळेत व्हावं. मार्ग आणि वेळेत जर असं व्हावं बरं वाटतंय मग ते. किंवा जास्त वेळ लागू नये. जास्त वेळ लागू नये, लवकरात लवकर जरा विसर्जन वगैरे व्हावे. मग सगळे आता बेळगाव म्हटलं तर खूप मोठं शहर आहे आणि गणपती खूप म्हणजे खूप प्रमाणात मंडळं पण आहेत. गणपती होतात, ठीक आहे, काही गैरसोय होते, काही यायला उशीर होतोय, सगळं ठीक आहे. पण थोडंफार आपलं की थोडं मंडळांचं किंवा आपल्या सगळ्या जनतेचं पण सगळं कर्तव्य आहे की ते वेळेत जर झालं तर खूप बरं आहे. यात बेळगावचा गणेशोत्सव आणि बेळगाव बाहेरचा गणेशोत्सव कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे ईर्ष्या सुरू आहे का, स्पर्धा सुरू आहे का, इव्हेंट करून ठेवलेत गणेशोत्सवाचा? नाही नाही, तसं नाही. बेळगावचा उत्सव तर चांगलाच आहे. म्हणजे मुंबई नंतर जर विचार केला तर बेळगावचा उत्सव खूप चांगला आहे. अच्छा. हां, आणि इथं स्पर्धा तरी आहेतच आहेत. आणि मूर्तीमध्ये म्हणजे कलाकारांना पण इथं चांगला वाव आहे. आता पुण्याला वगैरे गेलं ना की एवढं नाही, त्यांची मूर्ती एकच फिक्स असते. त्यांचं काय भर असते तो सगळा डेकोरेशन वरती असते. तसं बेळगावात नाही आहे. त्याच्यामुळे बेळगावात खूप मोठ्या प्रमाणाने चांगला उत्सव होतोय आणि कलाकारांनाही खूप चान्स आहे इथं. खूप काम म्हणजे करण्यासारखं आहे इथं, शिकण्यासारखं आहे. क्रिएटिव्ह वेगवेगळे डिझाईन्स वेगळे, म्हणजे मंडळ तशी आम्हाला एक ऑर्डर देतात की बाबा आम्हाला काहीतरी वेगळं पाहिजे. त्यामुळे कलाकारांना पण कसं वेगळं करण्यात खूप आनंद असतोय. तेच करून करण्यात काही हे नसतंय. काहीतरी वेगळं देण्यात आणि वेगळं करण्यात पण कलाकारांना पण आनंद असतो. म्हणजे तुम्हाला चॅलेंजिंग करायला खूप असतं. प्रत्येक कलाकाराला चॅलेंजिंग करायला खूप आवडते. अच्छा, मग अशी कुठली अवघड मूर्ती आहे ती तुम्ही केलेली आहे पण ती इथनं ह्या कारखान्यामधून बाहेर पडत नव्हती, अशी कोणती मंडळाची गणपती आहे, आठवते काय? आहे, शनिवारकुडच्या वगैरे आहेत काही मूर्त्या आहेत. 1-2-3 वेळा तसं झालेलं आहे त्यांचं की बाबा इतकं हे झालं डिझाईन की ते उचल तेवढी घेऊन जाते वेळी खूप हे झालंय, प्रॉब्लेम झालेला आहे. राजहंस गल्ली असते. अच्छा. आणि ते आता शिवबसवनगर ते एक मंडळ आहे, त्यांचीही मंडळ जर असं त्यांची मूर्ती अवघड असते, ती जरा त्रासच असते, म्हणजे चॅलेंजिंग असते त्यांची. त्यावेळेला तुम्ही काय म्हणजे बाहेर कसं काढून देता? म्हणजे तुमचं कुठंपर्यंत जबाबदारी असते मूर्तीची? नाही, मूर्तीची आमची जबाबदारी कसं आमच्या कारखान्यातनं बाहेर काढेस्तोपर्यंत आमची जबाबदारी असते. आमची टीम असते, आमची टीम हेल्प करतात किंवा त्यांचे कार्यकर्ते असतात, सगळे मिळून आपण हे करून काढून देत असतोय. आणि बाकीचं मग मंडळांची मंडळांची जबाबदारी असते. कारखान्यातून बाहेर पडल्यानंतर मंडळांची जबाबदारी. अच्छा. तर बेळगावकर हे होते आपले बेळगावचे सुप्रसिद्ध मूर्तिकार जे पाटील सन्स यांचे चिरंजीव विक्रम पाटील. तर या मुलाखतीत काही आमच्याकडून चुका झाल्या असतील किंवा काही आमच्याकडून शिकण्यासारखं तुम्हाला मिळालं असेल तर आम्हाला सांभाळून घ्या, हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे. बेळगावकर तुम्ही बघू शकता कामगारांचं कष्ट आणि कामगारांची घरची वेळ आणि इथली वेळ बघून गणपतीच्या मूर्त्या बनवत असतात. तर आपण बेळगावकरांच्या तर्फे आणि आपल्या बेळगावतर्फे या सर्व कामगारांचा आणि विक्रम पाटील सरांचा सत्कार करूया. तर त्या सर्व पडद्यामागच्या मूर्तिकारांना आणि मंडळांच्याकडून ही छोटीशी भेटवस्तू आम्ही विक्रम सरांना देतोय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद.